नमस्कार मित्रांनो, PM विश्वकर्मा योजना चालू झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 15,000 रुपये टूलकिट घेण्यासाठी आणि 1,00,000 रुपये हे कर्ज म्हणून मिळणार आहे. तर ही योजनेमध्ये कसं अप्लाय करायचं याची A to Z प्रोसेस मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. तर यासाठी तुम्ही PM विश्वकर्मा या साईटवरती या, pmvishwakarma.gov.in. तर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की योजनेबद्दल संपूर्ण माहिती या पेजवरती देण्यात आलेली आहे. आणि याच्यात अजून काही तुम्हाला माहिती बघायची असेल तर तुम्ही योजनेबद्दल या ऑप्शनवरती क्लिक करून याच्यामध्ये बघू शकता योजनेचे उद्दिष्ट, पात्रता, निकष आणि पात्रता ट्रेंड्स काय आहे ते ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर पात्रता निकष काय ते हे पाहण्यासाठी याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण निकष जे आहे ते दाखवण्यात येतील. तुम्ही कोणकोणते ह्याच्यामधून इथं अर्ज करू शकणार आहात आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय लागणार आहे हे तुम्हाला मी समोर सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर याला कट करा आणि याच्यानंतर तुम्हाला अजूनही काही माहिती घ्यायची असेल तर परत इथे आल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही. तर याच्यामधून जे काही तुम्हाला बघायचे असेल ते तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर इथं योजनेचे फायदे काय आहेत त्याच्यावरती पाहण्यासाठी याच्यावरती क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं पहा योजनेचे फायदे, ओळख प्रमाणपत्र, इथे एक प्रमाणपत्र तुम्हाला दिले जाणार आहे. त्याच्यानंतर कौशल्य पडताळणी, यानंतर 5 ते 7 दिवसाचं म्हणजे 40 तास मूलभूत हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि या ट्रेनिंगमध्ये इच्छुक उमेदवारांना इथं 15 दिवस ट्रेनिंग मिळेल. या 15 दिवसाच्या ट्रेनिंगनंतर एक तुम्हाला नोंदणीचं प्रमाणपत्र मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 500 रुपये प्रति दिवस मिळतो. म्हणजे 15 दिवसाचे इथं 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, जे की तुम्ही फक्त ट्रेनिंगसाठी गेल्यानंतर तुम्हाला इथं 15,000 रुपये मिळतात. त्याच्यानंतर इथं तुम्हाला क्रेडिट सपोर्टसुद्धा मिळतो. क्रेडिट सपोर्टमध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये मिळते, जे की 18 महिन्याच्या फेडीसाठी असणार आहे. आणि 2,00,000 रुपये हे 30 महिन्याच्या परतफेडीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळतील, जेव्हा तुम्ही 1,00,000 रुपये परत करसाल. त्याच्यानंतर हे तुम्ही MSMEद्वारे जे व्याज आहे ते 8% MSME भरणार आहे, म्हणजेच सरकार भरणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडून फक्त इथे 5% आकारले जातील, म्हणजे तुम्हाला फक्त 5% हे कर्ज मिळणार आहे. तर या कर्ज याच्यामध्ये संपूर्ण तुम्ही जर डिजिटल व्यवहार करत असाल तर त्याच्यामध्ये प्रत्येक कट करा. याच्यानंतर आपल्याला नोंदणी कशी करायची, आपलं रजिस्ट्रेशन करायचं तर इथे लॉग इनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथं 2 नंबरचं ऑप्शन आहे CSC, तर याच्यावरती क्लिक करा. इथे केल्यानंतर इथं तुम्हाला रजिस्टर नाववरती दाखवलं तर गव्हर्नमेंट ऑफ एम्प्लॉई जर असेल तर त्याला येस करा किंवा नो करा. त्याच्यानंतर तुम्ही इथून याच्या अगोदर कोणतं लोन वगैरे घेतलेलं आहे का, जे की PM च्या स्वनिधीमधून आहे, तर त्याला कंटिन्यू करा. त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा जसं आहे तसं इथे बाजूला टाकायचं आहे आणि टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर दाखवेल, तर एक टर्म्स अँड कंडिशनला एक्सेप्ट करा. त्याला बायोमेट्रिक इथं घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्या लॅपटॉपला तुम्ही बायोमेट्रिक डिव्हाइस अटॅच करा आणि बायोमेट्रिक सत्यापित करा. याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुमचं डिव्हाइस दाखवेल की पुट युअर फिंगर्स, तुम्ही उजव्या साईडला बघू शकता. तिथंच खाली कॅप्चर सक्सेसफुली झालेले. तुमचं जे डिव्हाइस असेल त्याच्यामधून इथं तुमचं नाव येणारे जे नाव असेल ते तुमचा डेट ऑफ बर्थ दाखवेल. त्याच्यानंतर इथं बाकीची जी प्रोसेस आहे इथं मॅरिड अनमॅरिड करायचं जे असेल ते. त्याच्यानंतर इथं तुमची कास्ट सिलेक्ट करायची, SC ST OBC ज्या जनरल ज्याच्यामधून तुम्ही येतात ती तुमची कास्ट इथून सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं दिव्यांगजन म्हणजे तुम्ही अपंग वगैरे असणार तर इथं येस किंवा नो करा. त्याच्यानंतर इथं सोडून द्या आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट, तर याला तुम्ही महाराष्ट्रामधून जर असाल तर महाराष्ट्राला इथं येस करायचं आहे, म्हणजे तुमच्या आधारमध्ये जे ॲड्रेस आहे त्याच्यामधून. आणि त्याच्यानंतर याला जे नो आहे तर इथं नोच राहू द्यायचं आहे. तर याच्यानंतर मायनॉरिटी वगैरे असेल तर ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं खाली तुमचा मोबाईल नंबर दाखवेल कॉन्टॅक्ट सपोर्टमध्ये आणि आधार नंबर दाखवेल, तर ते जसं आहे तसं राहू द्या. त्याच्यानंतर इथं पॅन कार्ड नंबर तुमचा असेल तर इथे तुम्ही टाका किंवा सोडून द्या. तर इथं
तुमचं फॅमिली डिटेल्समध्ये तुमचा राशन कार्ड नंबर दाखवेल, खाली तुमचे राशन कार्डमध्ये जे नावं आहेत तेवढे इथे दाखवेल. आणि याच्यापैकी जर तुम्ही नाव कोणतं आलं नसेल तर ॲड रोवरती क्लिक करून तुम्ही इथे ॲडसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर इथं तुमचं ॲड्रेस द्यायचं आहे. करंट ॲड्रेस म्हणजे आधारसारखा, आधारच्या नुसार तुमचा ॲड्रेस असेल तर तेच सेम ॲज आधार करून डू यू ग्रामपंचायत तर इथे येस करा. तुम्ही जर शहरी भागामधून असाल ब्लॉक सिलेक्ट करायचा, ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका, आणि ग्रामपंचायत तुम्ही कोणत्या ग्रामपंचायतमधून येता. तर ही ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर इथं प्रोफेशनल ट्रेड, जे की तुम्ही काय काम करता, तर इथं तुम्ही काय काम करता हे व्यवस्थित पाहून व्यवस्थित ट्रेड तुमचा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. माझ्या केसमध्ये इथं टेलर म्हणजेच दर्जी आहे, तर मी इथे सिलेक्ट करतो. आणि सब ट्रेड त्याच्यामध्ये असेल तर इथं ऑप्शन दाखवेल, किंवा नसेल तर दाखवणार नाही. त्याच्यानंतर इथं क्रेडिट सपोर्टवरती क्लिक करा आणि बिझनेस ॲड्रेस हा तुमच्या आधारनुसार सेम असेल तर याला सिलेक्ट करून आणि त्याच्यानंतर इथं नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती केल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप जी आहे ती बँकिंग डिटेल्स आहे. इथे तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स द्यायची, सेविंग अकाउंट ज्याच्यामध्ये तुम्हाला ते 15,000 रुपये इथे मिळतील. तर तुमची कोणती बँक आहे ती सर्वप्रथम त्या बँकेचं नाव इथे सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथं IFSC कोड टाकायचं आहे आणि ते इथं बाजूला तुमचं ब्रँच नेम सिलेक्ट करायचे. IFSC कोड टाकल्यानंतर खाली अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं दाखवेल डू यू वॉन्ट टू क्रेडिट सपोर्ट, म्हणजे तुम्हाला कर्ज पाहिजे का, तर पाहिजे असल्यास इथे येस करा. आणि किती पाहिजे ते त्याचा 1 लाखाच्या आतमध्ये तुम्ही इथं आकड्यामध्ये टाकायचं आहे. नसेल पाहिजे तर इथं नो करा. आणि डिजिटल ॲक्टिव्हिटी जर तुम्ही फोनपे गुगल पे वापरत असाल तर ते इथे तुम्ही येस करू शकता किंवा सोडून द्या आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथं नेक्स्ट स्टेप येणार आहे आपले, जे की स्किल ट्रेनिंगचं जे आहे ते इथे दाखवतील. बेसिक्स ट्रेनिंग जे आहे ते 5 दिवसाचं आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग 15 दिवसाचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 15,000 रुपये क्रेडिट सपोर्ट मिळणार आहे, जे की टूल किट खरेदी करण्यासाठी असतं. ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. त्याच्यातून मार्केट सपोर्ट मोड्समध्ये तुम्हाला काय पाहिजे असल्यास याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा नेक्स्ट करा. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते डिक्लेरेशन, इथं डिक्लेरेशन एक्सेप्ट करा आणि सबमिटवरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर इथं आपला फॉर्म एकदम सक्सेसफुली सबमिट होणार आहे आणि हा फॉर्म आपला इथं फायनली झालेला आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. तर माहिती आवडली असल्यास माहितीला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हा बघू शकता इथं ॲप्लिकेशन नंबर आपल्याला आलेला आहे. जो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही इथे लिहून घेऊ शकता किंवा याला डन करा. डन केल्यानंतर इथं आपल्याला आपला अर्जच्या दोन्ही स्टेप जे आहे ते पूर्ण झाले. याच्यानंतर तुमचं नोंदणी मंजूर होईल. त्याच्यानंतर तुमचे अकाउंटमध्ये पैसे येतील. तर याच्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो इथून खाली डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंट मारून हे तुम्ही कस्टमरला देऊ शकता.